सगळ्यात पहिल्यांदा मनापासून धन्यवाद की तुम्ही आपल्या चॅनल एवढं प्रेम देताय. आपली सोपी सिरीज PYQ सिरीज 2017 पासून 2025 पर्यंतचे पेपर मी माझ्या लेक्चरमधून देतोय. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सगळ्यात भारी म्हणजे सायन्स वरचे डिटेल एक्सप्लेनेशनचे PYQ अनालिसिसचे व्हिडिओ मी रिलीज केलेले आहे. त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिले आणि खूप चांगले कमेंट दिला, त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. आज तुमच्या समोर यायचा विषय जो आहे तो एवढाच आहे की बाबा चला, काही मुलं आहे त्यांचा स्कोर चांगला येतोय, त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक, अभिनंदन, तुम्ही पुढच्या तयारीला लागून जा. हा, पण प्रश्न आहे त्या मुलांचा की ज्यांचा स्कोर काठावर आहे. प्रश्न आहे त्या मुलांचा की ज्यांचा स्कोर खूपच कमी आहे. प्रश्न आहे त्या मुलांचा की ज्यांनी लहानपणापासून स्वप्न पाहिलेलं आहे की मला काहीतरी व्हायचंय. प्रश्न आहे त्या मुलांचा की ज्यांच्यावर घरची जबाबदारी आहे, ज्यांचा बाप, ज्यांची आई त्यांच्या MPSC क्रॅक करण्याकडं, अधिकारी होण्याकडं, कुठली तरी नोकरी मिळवण्यासाठी डोळे लावून बसलेले आहे. बिकट अशी घरची परिस्थिती आहे आणि आता मला कळायला लागलेलं आहे की यार मला माझ्या आई बापासाठी काहीतरी करायचंय, पण योग्य डायरेक्शन नाही, अभ्यास कसा करायचा तो माहीत नाही. बाकीची मुलं 12 घंटे रिडिंग रूम मध्ये जाऊन बसतात, मी सुद्धा 12 घंटे बसन, 13 घंटे बसन, मी परीक्षा क्रॅक करेन. हाच प्रश्न त्या मुलांसाठी आहे की जे जॉब करून शिकताय, खूप इच्छा आहे मनापासून की मला काहीतरी करून दाखवायचं, मला रोजच्या रेग्युलरच्या जॉबमध्ये नाही राहायचं, हा जॉब माझ्या लायकीचं नाहीये, मी हे स्वप्न नव्हतं पाहिले की मला हा जॉब करायचा आहे, मला अधिकारी व्हायचंय किंवा मला काहीतरी करून दाखवायचं आयुष्यामध्ये, जेणेकरून माझ्या आई बापाकडे समाजामध्ये सन्मानाने पाहिलं जाईन, लोकांचा माझ्या घराकडे पाहायचा दृष्टिकोन बदलल. अशी कितीतरी मुलं डेस्परेट आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. फॉर्म भरतात, जसा जमल तसा अभ्यास करतात आणि मग फेल्युअर आलं तर रडत बसायचं किंवा गिवअप करून टाकायचं किंवा स्वतःला लगेच माफ करून टाकायचं आणि जाऊ द्या, पुढच्या वेळेसच्या एक्झामला बसू, आपण परत तयारी करू, काय फरक पडतो हाय अटेम्प्टला? बिलकुल नाही. काय माहिती का मित्रांनो, की आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्वाचं, अभ्यास कसा करायचा ही स्ट्रॅटेजी. इच्छा खूप आहे, मनापासून बेंबीच्या देठापासून इच्छा आहे, पण आपलं कुठंतरी चुकतंय, त्याच्यामुळे आपण एक तर 2 ते 5 मार्कांनी मागं पडतोय किंवा आपण खूपच मागं आहे. आपण काही जरी झालं तर मी माझ्या स्वप्नांचा बळी देऊ शकत नाही, काही जरी झालं मी माझं स्वप्न पाहणं जर सोडलं तर माझ्या घरादाराचं भविष्य सुद्धा अंधारात येणार आहे आणि मला सन्मान मान मिळवून देणारी नोकरी, तर त्याच्यासाठी मला एक योग्य स्ट्रॅटेजी स्वीकारावीच लागणार आहे. मग त्याच संबंधीचा आपला आजचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक ऐका. झाला फायदा तर ठीक आहे, नाही तर काही प्रॉब्लेम नाही, असे तर खूपच रील्स पाहता तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, अभ्यास कसा करायचा. सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्ही सगळ्यांनी ग्रुप बी, ग्रुप सी एक्झाम दिली असेल किंवा दिली नसेल, आता ग्रॅज्युएशनला असताना मग पुढच्या वेळेस कुठल्या चुका टाळायच्या या जर का, तर काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी परीक्षा दिली त्यांनी, जर त्यांना कमी मार्क पडताय तर त्यांनी त्यांचं फेल्युअरचं ॲनालिसिस करायचं की मी नेमका कुठं कमी पडलो. कुणीतरी आहे की जो 60-65च्या पुढे जातोय आणि मी जो आहे तो 30-35 मध्येच अडकतोय. आमची आजी नेहमी म्हणायची की कधी लक्षात ठेव, दुसऱ्याचं गुण तेवढंच गायचं जोपर्यंत ते आपल्या डोक्यात घुसणार नाही, कारण की तो जर का 70 पर्यंत जातोय तर आपण काय मेलेमाईचं दूध पिलेलं आहे का. आणि शिवराळा भाषा अशी गावाकडच्या भाषेमध्ये ती बोलायची. मग आपण सुद्धा हे केलेलं आहे, आपण सुद्धा 60-65 पर्यंत जाऊ शकतो, आहे की नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला तुमच्या फेल्युअरचं अनालिसिस करायचं. मस्त एक डायरी काढायची, वही काढायची, वहीमध्ये लिहून घ्यायचं की यार हे 6 सब्जेक्ट होते आणि या 6 सब्जेक्ट पैकी मला कोणते विषय अवघड गेले. बरं, मी जे सोपे सब्जेक्ट म्हणतो मला त्याच्यामध्ये चांगले मार्क आले का. 12 मार्क विचारले, प्रश्नपत्रिकेमध्ये 12 क्वेश्चन आले, 15 क्वेश्चन आले, त्याच्यावर मला फक्त 6-7च मार्क आले. अर्धे मार्क तर मला, अर्धे प्रश्न तर मला जमलेच नाही, मग तो माझ्यासाठी सोपा विषय आहे का. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फेल्युअर मोड अनालिसिस करायचं. गिव्ह अप करू नका, पण स्वतःला लवकर माफ पण नाही करायचं. मी का चुकलो याचं डिटेलमध्ये अनालिसिस करणं गरजेचं आहे, जे तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये कामा येणार आहे. पुढचा अटेम्प्ट हा तुमचा शेवटचा अटेम्प्ट पाहिजे आणि त्या अटेम्प्टला तुमची पोस्ट निघलीच पाहिजे. टॉपर काहीच करत नाही दुसरं, त्याची फक्त स्ट्रॅटेजी खतरनाक असते.
आणि आपल्याला तीच शिकायची. पहिलं झालं फेल्युअर मोड अनालिसिस, आपण केलं की मी कुठं चुकलो त्याचं मी अनालिसिस केलं. दुसरं टोटल सब्जेक्ट 6 आहे, त्याच्यातले मला सोपे सब्जेक्ट पाहिजे. सर सोपे सब्जेक्ट सांगतो कोणते? पॉलिटी, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, जसेच्या तसे प्रश्न पडतात, 10 वेळेस रिपीट होणारे प्रश्न पडतात. त्याच्यानंतर पुढचा भूगोल आहे. 3 सब्जेक्ट अतिशय सोपे आहे. सर हे माझ्यासाठी सोपे सब्जेक्ट आहे. एवढं जरी केलं तर 30-32 मार्कापर्यंत आपण पोहोचणार. पण आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी 80 ते 90% मार्क घेणं गरजेचं आहे. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा मेन रूल सांगू तुम्हाला की तुमचं बेसिक पक्क पाहिजे. दुसरं म्हणजे काय की सोपं सोडायचं नाही, अवघडच्या मागं पळायचं आणि त्याच्यासाठी 17चे 60 पुस्तकं वाचायचे नाही. सोपं पक्क करून ठेवायचं. माझ्यासाठी बेसिक जे सोपे सब्जेक्ट आहे 3 सब्जेक्ट मला ते 3 पक्के करायचे. आणि नंतर 6 महिन्याचा माझ्याकडे वेळ आहे. मग उरलेले जे 3 सब्जेक्ट आहे जे माझ्यासाठी अवघड होतं, जसं ते अंकगणित असू शकतं, रिझनिंग असू शकतं, विज्ञान असू शकतं, करंट इव्हेंट असू शकतं, त्याच्यावर आपल्याला स्पेशल फोकस करायचा आहे. तयारी करायच्या अगोदर सगळ्यात पहिल्या ब्रह्मवाक्य लक्षात ठेवायचं की आपल्यासाठी बायबल काय आहे, तर आयोगाचा सिलेबस आपल्यासाठी बायबल आहे. दुसरं, आपल्यासाठी गीता काय आहे ना, कुराण, गीता, रामायण काय आपल्यासाठी, तर आयोगाने आजपर्यंत विचारलेले सगळे PYQ जे आहे ते आपल्यासाठी बायबलच आहे. 2 गोष्टी तर लक्षात आल्या की सर मला सिलेबस पक्का करायचा आहे आणि दुसरं मला PYQ लक्षात आले पाहिजे. सिलेबस आणि PYQ. आणि मग येतं तिसरं, बेस्ट रेफरन्स बुकचं सिलेक्शन. 1 किंवा 2च रेफरन्स बुक सिलेक्ट करायचं. राज्यघटना सोपा सब्जेक्ट म्हणून त्याच्यामुळेच बोलतो, त्याच्यासाठीच बोलतो किंवा त्या विषयाबद्दलच बोलू की बाबा चला राज्यघटनेबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात बेस्ट पुस्तक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. 80% मार्क तुम्ही आरामशीर घेऊ शकता. अनुक्रमणिका उघडायची, सिलेबस पाहायचा. ऑलमोस्ट बऱ्यापैकी सिलेबस 80% कव्हर केलेला आहे. थोडा 10-20% सिलेबस आहे, त्यासाठी आपल्याला दुसरे रेफरन्स बुक वाचावं लागणार आहे. पण आपल्यासाठी बेसिक पुस्तक कोणतं राहणार आहे, तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आपल्यासाठी बेसिक पुस्तक राहणार आहे. झालं तिसरं, बेस्ट बुक मी सिलेक्ट केलेलं आहे. आता अभ्यासाला सुरुवात कशी करायची? दिवसात कमीत कमी 3 ते 4 सब्जेक्ट तरी झालेच पाहिजे. 3 ते 4 सब्जेक्ट तुमच्या सोबत असलेच पाहिजे. 3 ते 4 सब्जेक्टचा तुम्ही रोज अभ्यास केलाच पाहिजे. एका विषयाचा, एका सब्जेक्टचा अभ्यास करायचा नाही, आपण मागं पडतो. जे जॉब करणारे मुलं आहे त्यांच्यासाठी कसं 2 सब्जेक्ट घ्या ना, काय फरक पडत नाही ना. 4 महिन्याने ऍड निघणार आहे, बरोबर आहे. पण 4 महिन्यापर्यंत मी टार्गेट ठेवतो की माझे 3 सब्जेक्ट असे मी पक्के करून ठेवल ना, की ज्या दिवशी ऍड पडेल ना त्या दिवशी माझ्या शॉर्ट नोट्स सुद्धा तयार राहणार आहे. बाकीच्या मुलांना समजा 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागेल ते सोप्या सब्जेक्टला रिव्हिजन करायला, मला 2 घंट्याचा सुद्धा लागणार आहे. मी एवढं डिटेलमध्ये PYQ अनालिसिस करणार आहे आणि त्या 2 महिन्यामध्ये मी जे अवघड विषय वाटतात त्याला जास्त वेळ देणार आहे. मग करायचं काय? रेफरन्स बुक सुद्धा माझे सिलेक्ट झाले. आता काय करायचं? अभ्यासात तुकड्या तुकड्यात करायचा. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक दिले की लगे पारायण नाही घालायचं. चला आज किती 60 पेजेस वाचले, उद्या किती 70 वाचले, परवा किती 80 वाचले. नाही, टॉपरचं नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, टॉपरला ही अक्कल असते की या पुस्तकातून काय नाही वाचायचं तो पहिल्यांदा पाहत असतो. आपली बुद्धी मित्रांनो, तुम्ही विचार करा की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे 400 पेजेसचं, ते लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे 500-600 पेजेसचं. 1000 पेजेस आपल्या लक्षात राहणार आहे का? नाही. मग आपल्या लक्षात कसं राहणार आहे? परीक्षक काय विचारतो तेवढंच पाहायचं आणि तेवढाच अभ्यास करायचा. त्याच्यामुळे टॉपरची स्ट्रॅटेजी काय असते? काय नाही करायचं, काय नाही वाचायचं, हे याचं पहिलं फिक्स असतं. आणि नंतर कळतं त्याला की हे वाचायचंय. एखादं पुस्तक घेतलं तर पहिल्यांदा ते मारणार, हे गरजेचं नाही, हे गरजेचं नाही, हे गरज नाही. अरे 60% पुस्तक फालतू, याच्यातलं फक्त 40%च भाग महत्वाचा, एवढाच वाचायचा आपला. लक्षात. मग पुस्तक जे आहे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, ते पुस्तक काय करायचं? एक साथ नाही वाचायचं. समजा परीक्षेला येणारे महत्वाचे 20 ते 22 धडे असतील, तुकडे पाडायचे. रोजचा राज्यघटनेसाठी मी फक्त अर्धा ते 1 तास देणार. तुकडे पाडायचे. तुकडे कसे पाडायचे? तर 2-2 टॉपिकच करायचे रोजचे. 22 धडे आहे, मी रोज 2 टॉपिक करणार. रोज 2 चॅप्टर केले. काही चॅप्टर 1-1 पेजेसचेच आहे, काही चॅप्टर 8-8, 10-10 पेजेसचे आहे. ठीक आहे, कमी जास्त वेळ लागू शकतो, पण रोज 1 किंवा 2 चॅप्टर मला व्यवस्थित करायचं 1 घंट्यामध्ये, जेवढं होईल तेवढं, काही प्रॉब्लेम नाही. 2 महिन्यात मला हे 22 धडे संपवायचे, अगदी हसत खेळत PYQ अनालिसिस करून, आणि मला त्याच्यावर शॉर्ट नोट सुद्धा काढायचे आहे. हे सगळं मला करायचंय. ठीक आहे, डन.
आता मग आज जर मला अभ्यास करायचा झाला रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातला, तर पहिलं मी समजा सोपा टॉपिक घेतला, मूलभूत कर्तव्य पाहिलं. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य वरवर वाचून घ्यायचं, 2 पेजेसचा धडा आहे, 10 मिनिटात वाचून होऊन जातो. वाचला, थांबा. आता काय करायचं, ठोकळा आणायचं. एक तर लोकसेवा पब्लिकेशनचा आहे, ज्ञानदीप पब्लिकेशनचा आहे, 2012 पासून 2025-26 पर्यंत सगळे प्रश्नपत्रिका असतात, एक ठोकळा सोबत ठेवायचा. या ठोकळ्याचं वैशिष्ट्य काय असतं माहिती का, मूलभूत कर्तव्यावर आजपर्यंत किती प्रकारचे प्रश्न आले ते सगळं तुम्हाला सांगतं. एक ओझरत वाचून घेतलं की पहिल्यांदा पीवायक्यू सोडवायचे. प्रश्न हा नाही बरं का की त्या पीवायक्यू मध्ये तुमचे बरोबर किती येतात, बिलकुल नाही पाहायचं. तुम्हाला हे पाहायचंय की बाबा परीक्षकांनी या धड्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि परीक्षकासाठी महत्वाचा टॉपिक कोणता आहे. स्वर्णसिंह समिती मूलभूत कर्तव्यावर इतक्या वेळेस प्रश्न विचारलेला आहे ना की 2012 पासून 2025 पर्यंत तुम्ही पेपर पाहिले ना, तर मी म्हणतो 40-50 वेळा या समितीवर प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला तोच प्रश्न व्यवस्थित करायचा आहे. एकदा का तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास केला, अर्धा घंटा वाचून घ्या, बरोबर येणं चूक येणं काही नाही. सध्या अर्धा घंटा वाचला, तुमची अभ्यासाची दिशा ठरून जाती. आता परत रंजन कोळंबे सरांचं तोच धडा उघडायचा, मूलभूत कर्तव्य, आणि आता पुन्हा वाचायचा. तुमचा त्या धड्याकडे पाहायचा दृष्टिकोन 101% बदललेला आहे. सुरुवातीला तुम्हाला सगळंच महत्वाचं वाटत होतं आणि आता तुम्ही अर्धा घंटा पीवायक्यूला दिलेला आहे, तर तुम्हाला फक्त लिमिटेडच गोष्टी महत्वाच्या वाटतात. अरे हे फालतू, याच्यावर विचारत नाही बरं का, याच्यावर पण नाही विचारत बरं का, अरे हा याच्यावर विचारतात, याला अंडरलाईन कर. जे मुद्दे सुद्धा आहे, जे फोकस आहे, तिथंच आपण जातो. झालं. हे झालं की काय करायचं, एक छोटासा कागद घ्यायचा. नोट्स काढायला वेळ नसणं काही प्रॉब्लेम नाही, जॉब करणाऱ्या मुलांसाठी सांगतो. काय करायचं, कीवर्ड तयार करायचे. कीवर्ड कसे, हा सर मी काय करतो, कीवर्ड तुम्हाला सांगतो. एकूण मूलभूत कर्तव्य एवढे, समिती स्वनिश्चित समिती, हे कर्तव्य या वेळेस झालं, हे कर्तव्य या वेळेस झालं, या घटना दुरुस्तीनुसार नवीन कर्तव्य ऍड झाले. आपल्याला काय करायचंय, फक्त कीवर्ड लिहायचं. पहिलाच कीवर्ड लिहिला मी, स्वर्णसिंह समिती. बस. खाली कीवर्ड लिहिला मूलभूत कर्तव्य, त्याच्या खाली लिहिलं घटना दुरुस्ती. असे 2-3 कीवर्ड लिहिले. मी बेसिक मध्ये सगळं वाचून घेतलेलं आहे काल रात्री. आता मी कुठंतरी रेल्वेने प्रवास करतोय, मी गाडीने प्रवास करतोय, मी कुठंतरी मित्राशी गप्पा मारत बसलोय, आहे की नाही, आईशी गप्पा मारत बसलोय. जो भेटल जिथं भेटल त्याला सांगायचं. भलं त्याला येऊ की न येऊ, त्याला त्याचा वापर असो नसो, आपल्याला काही नाही. कीवर्ड बसलंय, अरे मी तुला सांगतो बरं का, स्वर्णसिंह समिती काय आहे, मूलभूत कर्तव्य किती आहे ते पण सांगतो बरं का तुला. आणि दरवर्षी मी सांगतोय तुला, 2 वर्षातून एकदा तरी याच्यावर ना प्रश्न विचारला जातो बरं का. हा, तुम्ही त्याला सांगताय फक्त 5 कीवर्ड तुम्ही हातावर लिहिलेले, चिठ्ठीवर लिहिलेले आहे, पण त्या 5 कीवर्ड मधून तुम्ही काल जे काही वाचलेलं आहे त्याला कम्प्लीट रिव्हिजन करून टाकताय. झाला मूलभूत कर्तव्य पक्का. रात्री जमलं तर 10 मिनिटं डिस्कशन करा कोणासोबत. आयुष्यभर परत मूलभूत कर्तव्य वाचायची गरज नाही. आता दुसरा दिवस काय, हा सर आज मी काय करतो, राज्यघटनेची पार्श्वभूमी वाचतो. ठीक आहे, राज्यघटनेची पार्श्वभूमी ओके, काय डन. हा, पण राज्यघटनेची पार्श्वभूमी वाचायच्या आधी, नवीन धडा चालू करायच्या आधी, काल जे वाचले ना मूलभूत कर्तव्य, भलं कीवर्ड समोर घेऊन बसा, एकदा 10 मिनिटात छोटीशी रिव्हिजन देऊन घ्या. मग नंतर मार्गदर्शक तत्व परत ओझरतं वाचून घ्यायचं, परत पीवायक्यू वाचायचे, आणि मग पुन्हा मार्गदर्शक तत्व वाचायचं. मग कळतं, अरे मार्गदर्शक तत्वामध्ये तर फक्त एवढेच मार्गदर्शक तत्व महत्वाचे. आयोग इथं फिरून प्रश्न विचारतोय, आयोग इथं कसं डिटेल अनालिसिस विचारतोय मार्गदर्शक तत्वाबद्दल. बरोबर आहे. अरे हे कलम 21, अरे 10 वेळेस आलेले आहे रे. अरे कलम 20 वर पण बऱ्याच वेळा आलेले. मूलभूत हक्काचा प्रश्न आहे, बरोबर आहे, मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्व आहे, तुम्हाला महत्वाची कलम त्याच्यामध्ये कळणार आहे. ग्रामपंचायतीच्या साठी कलम कोणता आहे, बरोबर आहे. डिटेल आता मलाही आठवत नाही बरं का, मी आता तुम्हाला बोलायला बसलो, मी सुद्धा ब्लँक होऊन गेलेलो आहे. मार्गदर्शक तत्वे झाले, पीवायक्यू वाचले, पुन्हा भलं पूर्ण मार्गदर्शक तत्व नाही होणार, 2 दिवस लागेल त्याला. आपण काय करायचं, कीवर्ड तयार करायचे, हातावर लिहून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी परत, तिसऱ्या दिवशी परत मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व जे काय वाचलं त्याला रिव्हिजन देऊन घ्यायची. तुम्ही म्हणतात ही काय अभ्यासाची पद्धत आहे. अरे दादा, अभ्यासाची पद्धत सांगतो तुम्हाला सायंटिफिक. तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरीला जर लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तुम्हाला 24 घंट्यामध्ये एक तर रिव्हिजन द्यावं लागते. फक्त तुम्हाला 3च दिवस द्यायची बरं का रिव्हिजन. आणि रिव्हिजन देताना तुम्ही स्वतःहून वाचन काढा.
वाचण्यापेक्षा सुद्धा जे वाचले ते डिस्कस करा. जर कोणी डिस्कशनला भेटत नाही तर घरात आई जर पोळ्या लाटत बसली असेल ना, तिला जाऊन सांगा, आई इकडे मी तुला सांगतो मूलभूत हक्क काय असतात, मार्गदर्शक तत्व काय असतात, मूलभूत कर्तव्य काय असतात, राज्यघटनेची पार्श्वभूमी काय आहे, मी सगळं सांगतो बरं का तुला. हा ऐकत बस. ती बिचारी पोळ्या लाटत बस ना, सांग बघतो काय सांगतो, तिला काय घेणं नाही, तिथंच काम चालू आहे. हा पण तुमचा कॉन्सेप्ट पक्का होत चाललेला, जिथं चुकल ना तिथं तुम्ही म्हणता नाही राव ते मला आठवत नाही, मला जाऊन पाहणं आहे, थांबता मी आलो आई मी पाहतो. तुम्ही जाऊन पाहता तुमचा कॉन्सेप्ट पक्का होऊन जाणार. आलं लक्षात. असा तुकड्या तुकड्यात अभ्यास करायचा. 3 दिवसानंतर तुम्हाला आयुष्यात मूलभूत कर्तव्य वाचायची गरज पडणार नाही. 3-3 दिवसाच्या सायकल नंतर तुम्ही मार्गदर्शक तत्वे सुद्धा मागे टाकता, मूलभूत हक्क सुद्धा तसेच करून टाकता, राष्ट्रपती तसंच करता, हायकोर्ट तसंच करता. अर्थशास्त्रामध्ये गेलं तर तुम्ही आता सांगतो बँका तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुमची किंमत वाढीची कारणं तुम्ही त्याच पद्धतीने करू शकता. रिझर्व्ह बँकेबद्दल तुम्हाला कळून जाईल, चलन साठा काय असतो किंवा परकीय व्यापार काय आहे, सगळं अर्थसंकल्प कसा मांडला जातो, हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये करणार. कॉन्सेप्ट पक्का करत करत करणार, PYQ वाचत वाचत करणार आणि आईला सुद्धा सांगणार. आणि असाच अभ्यास तुम्हाला विज्ञानाचा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी असाच अभ्यास करायचा आहे. आता मॅथ्सचं सिंपल सांगतो तुम्हाला. बऱ्याच मुलांचं काय होतं की मॅथ्सचं पुस्तक आणलं, सरांनी सांगितलेलं RS अग्रवाल वाचायचं, RS अग्रवाल मधून येते ऍप्टिट्यूड आणि RS अग्रवालचं रिजनिंगचं पुस्तक घ्यायचं, कारण टॉपर सुद्धा तेच फॉलो करतात. ठीक आहे, करतो. मूर्खपणा आहे. तुम्हाला जर का अंकगणिताचा खरंच सिरियसली अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा PYQ घेऊन बसायचं 5 वर्षाचे, आणि काही नाही एक वही घ्यायची, त्याच्यामध्ये लिहायचं की यार आकृत्यांवर किती प्रश्न येतात दरवर्षी. अरे 2 प्रश्न विचारले जातात ना. अच्छा, म्हणजे 15 मार्काला जर का विचारलं गेलं व्हर्बल नॉन व्हर्बल रिझनिंग अंकगणित ऍप्टिट्यूड, बरोबर ना, मॅथ्स आपल्या सोप्या भाषेमध्ये, की त्याच्यावर जर का आपल्याला 15 मार्क विचारलं जातं तर यार 2 मार्क तर आपल्याला नुसत्या आकृत्यांवरच असतात. मग आपण आता आकृत्यांचीच तयारी करू. 15 मिनिटं रोज आकृत्यांवरचे, अर्धा घंटा रोज आकृत्यांवरची गणित सोडवायची, कसा मार्क येणार नाही. मॅथ्सला तुम्हाला जर मी आता मॅथ्सचा पेपर झाला 15 मार्क तुम्हाला जर दिला ना तो 3 घंट्यासाठी, तुम्ही सगळ्यांचे उत्तर बरोबर येणार, 2 घंट्यातच बरोबर येणार. प्रॉब्लेम आहे ऍक्युरेसी आणि ती कमीत कमी वेळेमध्ये. मग ती कशी अचीव्ह करायची. 15 मार्काचं विचारलं जातंय ना ऍप्टिट्यूड, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी. मग तुम्हाला महत्वाची टॉपिक काढायची की मागच्या 5 वर्षामध्ये कुठल्या टॉपिकवर सगळ्यात जास्त विचारले गेलेले आहे. आता आहे ना, मिक्सचर ॲलिगेशनवर खूप जास्त प्रश्न येत आहे, आता रेल्वेवर प्रश्न येत आहे, आता नफा तोट्यावर प्रश्न येत आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला कळेल की महत्वाचे टॉपिक कोणते. अरे हे नातेसंबंधावर परत सुरू झालं बरं का, 2-2 क्वेश्चन आले बरं का, राज्यसेवेला सुद्धा आला आणि कंबाईनला सुद्धा आला बरं का. मागच्या 3 वर्षापासून या टॉपिकवर बरेच प्रश्न विचारले जातात. अंकगणितातले फक्त 7 ते 8 टॉपिक, बुद्धिमापन चाचणीमधले 2 ते 4 टॉपिक, अंकगणित लॅब मधले सुद्धा सांगतो तुम्हाला, किंवा बुद्धिमापन चाचणीमध्ये. नंबर सिस्टीम दरवर्षी 1 ते 2 प्रश्न असतातच, अल्फाबेटिकल सिस्टीम दरवर्षी 1 ते 2 प्रश्न असतातच. मग तुम्हाला तुकड्या तुकड्यात जाणून घ्यायचं की मला अंकगणितातले किती टॉपिक करायचे, मला बुद्धिमापन चाचणीमधले किती टॉपिक करायचे. 16-17 टॉपिक करायचे. मी काय करतो, रोज आहे ना एक टॉपिक अर्धाच करतो. आणि झाला आज टॉपिक झाला, उद्या परत रिव्हिजन द्या ना. अरे गणित अवघड वाटलं होतं मला, मी पाहून घेतो, मी अशा पद्धतीने सोडवलेले. सेम पद्धत तुम्हाला विज्ञानासाठी आहे. आलं लक्षात. ही जर का तुम्ही सायकल चालवायला शिकले ना तर विषय संपला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शॉर्ट नोट्स तयार झाले ना मित्रांनो, पहिलं कॉन्फिडन्स हा ठेवा. परीक्षा क्रॅक करायचा कॉन्फिडन्स नंतर येऊ द्या, बरोबर आहे. परीक्षा कशी क्रॅक करायचा याचा कॉन्फिडन्स येऊ द्या. ज्या दिवशी ऍड निघेल ना त्या दिवशी माझे 6 सब्जेक्ट जे आहे ना, 6 सब्जेक्टच्या नोट्स तयार पाहिजे. ज्या दिवशी ऍड निघेल ना त्या दिवशी फक्त मी वेगवेगळ्या क्लासमध्ये जाऊन फक्त त्यांच्या टेस्ट सिरीज देणार आहे. मी त्या पोरांमध्ये राहणार जे 70+ असतात. महाराष्ट्रातून पहिला येणारा हत्तीच्या कानातून येत नाही. सिंपल स्ट्रॅटेजी वापरतो, कन्सिस्टन्सी ठेवतो, रोज स्वतःला इव्हॅल्युएट करतो. मी काल जो अभ्यास केला तर बरोबर आहे का, मी या आठवड्यात एवढं ठरवलं होतं की एवढा अभ्यास करायचा, मी केलाय का, मग आठवड्याच्या हिशोबाने आज मला एवढा टॉपिक करायचा होता, माझा झालाय का, मला PYQ वाचून तो समजलाय का, हे सगळं तो डिटेलमध्ये करतो. मित्रांनो कसं आहे माहिती का, की एक सिंपल सांगतो बरं का तुम्हाला. मी एवढं का सांगतो डिटेल, तुम्ही जर का खरंच डेडिकेटेड असाल ना, तुम्हाला जर का तुमचं स्वप्न आहे शाळेचा मुख्याध्यापक नाही व्हायचं, तुम्हाला ते घंटा मारणार असतो ना, शाळेची बेल मारणार, ते व्हायचं, तेच व्हा. पैसा नसला तरी चालेल, समाधान राहील की यार माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं, मला मुख्याध्यापक व्हायचंच नव्हतं, मला घंटा मारणारच व्हायचं होतं. तुमचं जे स्वप्न आहे त्याच्याबद्दल प्रामाणिक राहा, त्याच्याबद्दल पॅशनेट राहा.
आयुष्यात पैसा कमी जास्त चालतो, काही प्रॉब्लेम नाही, पण मजा त्याच्यात यायची की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही उतरता, त्याच्यात तुमच्याकडून एक्सेलंटच निघतं. तुमचं स्वप्नच होतं यार, मला युनिफॉर्म सर्व्हिसच करायची, मी आज युनिफॉर्म सर्व्हिसमध्येच आहे. हा, पण जर का तुमचं स्वप्न युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं आहे आणि नाही झालं, तुम्ही अपयशी होता. अपयश होतो आपण आपल्या कारणामुळे अपयश होतो, आपण गिव्हअप करतो, आपली स्ट्रॅटेजी चुकती, आपण नशिबाला दोष देतो, बाहेर पडतो. हा ठीक आहे, जाऊ दे यार, काय खरं आहे ते एमपीएससीचं चाल दे सोडून द्या, काय पण जाऊ दे. आपण करू काहीतरी बरं, आपलं प्रायव्हेट बॅग 10-20 हजाराची नोकरी करा, लग्न बिग्न होऊन जाईल, मग एक सामान्य माणसाचं आयुष्य जगत राहतो. असंच कुठतरी कंपनीमध्ये जातो, जाताना पाहतो, अरे यार यार खतरनाक आहे रे युनिफॉर्म, मला व्हायचं होतं. मरेपर्यंत तिष्ठत राहतो की यार मला हे व्हायचं, हे व्हायचं, हे व्हायचं, ते व्हायचं. तसं नका करू. त्याच्यामुळे एकच आहे मित्रांनो, की जे करता ते व्यवस्थित करा. हा, जर तुम्हाला माझं मार्गदर्शन आवडत असेल आणि तुम्हाला इच्छा आहे की आपल्याला हे शिकायचं आहे, अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, तर त्याच्यावर एक सोल्युशन आहे. तुम्ही आमची मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. मी काय करतो, मी असंच एक एक 2-2 सब्जेक्ट घेतो, माझ्यासोबत विद्यार्थी असतात, मी ज्या पद्धतीने अभ्यास करणार आहे त्या पद्धतीने अभ्यास करून घेतो. आणि दुसरं, अभ्यास करायचा कसा याची एक सायकलची सुरुवात करून देतो. मग तुम्हाला आपोआप कळते की यार एक छोटासा ग्रुप तयार होतो, रोजच्या रोज पीवायक्यूचं डिस्कशन होतं, पीवायक्यूचं अनालिसिस होतं, त्या ग्रुपवर सगळेजण आपल्या नोट्स शेअर करतात, त्याच्यावर कीवर्ड शेअर करतात, त्याच्यावर डिस्कशन करतात, विषय पक्का करतात. हा, फक्त ज्याला प्रामाणिक इच्छा आहे ना काहीतरी करायची, तेच पोरं किंवा तेच मुलं मुली ही मेंटरशिप बॅच जॉईन करतात आणि शेवटपर्यंत राहतात. ही माझी आता 3री मेंटरशिप बॅच आहे. तर कोणाला इच्छा असेल तर नक्की जॉईन करा. 1 to 1 आपलं रोज बोलणं होत असतं. जिथं तुम्हाला अभ्यासात अडचण आहे तिथं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. माझ्यापेक्षा हुशार तुम्ही असता बरं का. मी तरी 2 घंटे वाचून तुम्हाला सांगणार आहे. अरे तुम्ही 16 घंटे अभ्यास करणारे पोरं आहे. 6च्या 6 सब्जेक्टचा अभ्यास करणारे पोरं आहे. तुम्हाला फक्त एकदा आग लावणं काम आहे. तुमची सायकल चालवणं तुम्हाला शिकून देणे. एकदा तुम्ही सायकल चालवायला शिकले की तुम्ही मग कोणाला आवरत नाही. आणि लक्षात ठेवा, कुणीही हत्तीच्या कानातून आलेलं नाही. गोडवा गायचा आपला स्वतःचा, लोकांनी गायचा. आपण लोकांची गोडवे गात बसायचे नाही. यार तो माझा मित्र होता, तो डीवायएसपी झाला, तो पीएसआय झाला, तो आयपीएस झाला, आयएस झाला. नाही, मी काय झालो हे लोकांनी सांगितलं पाहिजे. चला, प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर वाटत असेल, आणि बरं का, ती मेंटरशिप बॅच फ्री ऑफ कॉस्टच असते. फक्त 99 रुपये पर मंथची फीज असते. ती का घेतो माहिती का, की मला स्वतःला कन्सिस्टन्सी राहावं म्हणून, मी तुमच्या सोबत राहावं म्हणून. माझ्यावर पण जबाबदारी असते ना, मग तुमच्याकडून काहीतरी घेतलेले. काय 10,000-20,000 घेत नाही. फक्त महिन्याला 99 रुपये आहे. 10-20 पोरं असले तरी सफिशियंट आहे. माझी पॅशन आहे म्हणून मी शिकवतो आणि मला माझं पॅशन फॉलो करायला आवडतं. चला, मग डिटेल आपली ओळख होईलच. भेटू आपण त्या बॅचमध्ये. वाटलं तर नंबर लक्षात ठेवा, 9657003561 हा माझा नंबर आहे. आणि मी माझा नंबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. बिनधास्त व्हॉट्सअप करा की सर मला बॅच जॉईन करायची. चला, मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. अभ्यास करताना फक्त आई बापाला लक्षात ठेवा. बाकी काही गरज नाही देवाला हात लावायची. ते आहे ना 2 जण आई बाप, बस रात्री झोपले की त्यांच्याकडे जाऊन पाहायचं. दिवांत अगदी देवाच्या मुद्रेत झोपलेले असतात. तर मला काहीतरी व्हायचं यांच्यासाठी. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.